हॅलो मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे आणि माझं यूट्यूब चॅनलवर. आज दार्जिलिंग आम्हाला ऑलमोस्ट सगळं क्लिअर करायचं आहे. वाजल्या 8. आता 8 वाजल्यापासून निघल्यावर जवरा काही होईल तेवढा कवर करायचा ट्राय असेल, कारण की इथं 5-5:30 वाजल्या एकदम कालोख होते. तर त्याचे पहिला ज्या काय एकदम क्लिअर करायचं आहे. ललित मातेसोबत आम्ही निघल्यावर अंकल साहेब एकदम पुढे गेला. आता आम्ही निघलो सिक्कीम नाही दार्जिलिंगचे एकदम बघायला काय कंच स्पॉट आणि काय नाही. आणि आम्ही गाडी गेले पण गाडीची काशी बिना आरशांच्या गाड्या झाली. आरसे एकदम मिटिकले. दादा आवडा टॅलेंट आहे का तुझ्यावर? कॅमेरा उलटा गेला, उलटा घ्या बरोबर होता. नाही त्याने अण्णाने असा केला तो. ए इकडे बघा, ए इकडे बघा, ए अरे लक्ष दे. गुड मॉर्निंग. दार्जिलिंग सवारी चालू झालेली आहे. आता याच्या पुढे आम्ही काही स्पॉट आहे दार्जिलिंगचे ते बघू इच्छितो. नाव आहे या सिटीचा दार्जिलिंग प्लेस के लिए आए अपन. ये जापानीज टेम्पल फिश पकोड़ा, पकोड़ा वो फिश पकोड़ा शांति का प्रतीक. इसका इधर जापानीज टेम्पल. ठीक है भाई, चलो मिलते हैं 10-15 मिनट में. ओके. तर चला आता जापनीज टेम्पल ना शांती का प्रतीक काहीतरी बोलला भाऊ आपला. 2 प्लेस आणि ते बघतो इकडं एकदम भारी आहे. शांतीने एकदम बरंच आम्ही कितीतरी मीटर व उंच आहो. हा थंडी पाहिजे तेवढी नाही म्हणजे इथं कमी आहे जरा. वारलं एकदम दशाल मी जॅकेट बिकेट काही आणलं आणि मफलर टोपी पण नाही आणलं. जरा टायमान आम्हाला तिकडेच जायचं आहे. चाललोय. आईस म्हणजे बर्फ. अध्यक्ष मोदय अध्यक्ष तुम्ही खाली थांबल्यान. अध्यक्ष फक्त सर्व पोरं आली का नाही असं सगळ्यांना लक्ष आहे, पण एकदा फोटो काढायला लागल्यावर कोणत्या लक्ष देत नाही. अमोल बाबा पाटील, योगेश मांजरेकर. आज आपण दार्जिलिंग फिरणार आहोत आणि निसर्गाचा मोठा नजारा तुम्ही बघू शकता. क्लास इज परमानंट. रवींद्र भाऊ कासार. आता जरा काफारा सुटले, जरा थंडी वाजते. बर्फ आहे. बर्फ एकदम पुढे भारी वाटते एकदम. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब ना. अजून म्हणजे आम्हाला ऑलमोस्ट आज सगळ्याच फिरायचं आहे. दिवस राहिले नाही आमच्यावर. 3 ते 4 दिवस आम्हाला ट्रॅव्हलिंगला लागले. नॉट परमिटेड टेम्पल कंपाऊंड. ओके, बंद कर कॅमेरा. कॅमेरा बंद. कॅमेराचा विषयच नाही त्यांचा. फोटो सेक्शन. योच पॅगोड आपल्या इथं पण आहे, ज्यांना मला माहिती असेल नसेल. बांदर साईडला. कृपया बोलते बुटा कारा. माझे बुटा कारला लवकर घालायला जमत नाही, कारण की बुटात असे घातल्या. बुटा नाही आवरी आहे साईज नाही घालायला नाही जमत एकदम. इथं आहे लॉर्ड बुद्धा नाही. इथला व्ह्यू आमचं मस्त फोटो सेक्शन पुरं झालं. आता यावी वरती वाला आम्ही खाली जाऊन फोटो काढून तिथं बाहेर येल्यावर जाम टाईम म्हणजे जामच टाईम होते. मंदिर लॉर्ड बुद्धा. ना थंडी एकदम लागत चालले, काहीच नाही घातलं त्याची. आता मला खंत वाटते जरा. वाघ आलेला आहे दमून. वाघाचा फोन कुठे आहे? बघून येतो. अरे आहे तुझ्या फोनची गरज होती म्हणा. मस्त त्यांच्या एटेक्स करून डायरेक्ट वाईड अँगल करून व्हिडिओ करायचे होते. आता आम्ही निघतो. स्नॅप मध्ये ब्लॉग करीत आहोत. घेऊ कसा क्लासिक क्लास. सकाळी आम्ही नाश्ता नाही केला म्हणून इथं आता करत लावले, कारण की आज जरा नाश्ता करायला घेतला तर 1 तास आमचा असाच फुकट जाते ना. आता एकदम बेस्ट आहे. अंडा आणि आमचे ट्रिपचे नियोजक अनिकेत म्हात्रे खूप चांगले असे आमचे ब्लॉगर आहेत. त्यांना लाईक, त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रतीने सपोर्ट केलेला आहे. सपोर्ट म्हात्रे यांनी. ठीक आहे, चला. अंडा मॅगी अजून बाकी इथून खरेदी चालू आहे. बायकांचा विचार काय करशील त्याला. बरं आहे ते आमचा झाला नाही. पटकीन बोलू का.
अरे ट्रेन आले ना फोटोसाठी बघा फोटो कर ट्रेन बोलते आली पाहिजे वाव अरे उरीव दिल ना तिकडं बघा पहिला आणि आता आम्ही आलो दुसरा बुद्धिस्ट टेम्पल 1500 रुपयान 9 किलोमीटर ही ट्रेन फिरते 15 रुपयान आपली इकडे बका फिरून मुंबईला तसा विचार केला तर आहे का नाही? फिरायला नको तसा विचारच नाही करायचा हा ना आवरा खर्च करीत आले हो. 1500 रुपयाचा विचार करावा लागेलच लागल चला विचार करायला लागेल गोव्याला बसू ना Yes. ऐसा आपण तसं त्या गाडीनं फिरणार आहोत अगदी बरोबर आपण त्यात फिर दिसणार बरोबर ऐसा नाही जंगलात नेतील काय नेतील तर 15 रुपये देवाला ओके झाला सगळा ना आता बुद्धिस्ट टेम्पल इथं आहे काय तरी तो अजून आम्हाला दिसलं सगळं मार्केट दिसते एक ट्रेन गेली ट्रेनचा तिकीट 900 रुपये आहे 1500 आहे 9 किलोमीटर 9 किलोमीटर नाही तुम्ही ना आणतोय पुन्हा आमच्या काढले 18 किलोमीटर फक्त जाऊन येऊन 9 4.5 9 हे मागं नाही तुम्ही नका येऊ इकडं आईला तरी फिरू नका ट्रेन मध्ये आम्ही नाही फिरत तर जामच असताल पैसा तर फिरा त्या टेंटावर वाघ बघा त्या टेंट हे काय जिराफ ड्रॅगन डुना तुम्हाला आमचे फोटो हा ना जेव्हा आमची बारी आहे ते आम्ही सगळ्यांचा फोटो काढतो माझा मोबाईल माझ्याकडे नाही आहे यो मोबाईल माझा काय रे ज्याला यो याच्या जवळ मोबाईल आहे हे यांचा फोटो काढला डायरेक्ट सिनेमॅटिक DSLR कोणचा आहे प्लास्टिक मध्ये एकदम असा मस्त बरा वाटते आहे बराच काही बी आहे विषय असा आले का आमचा फोटो कोण काढत नाही मोबाईल मध्ये आम्ही ज्याचं कारागार करतो डायरेक्ट पलातात आता मला माहिती पडले का हे वर्ष खपणार आहे एकदम चांगला वाईट सगळा या वर्ष बघले आता नवीन वर्ष येणार आहे त्याच्यासाठी तयार आहे का हर्ष चला ना नक्कीच आज आणि वर्षाचा शेवटचा दिवस आहे तुला काय बोलू शकते तू काय बोलणार वर्षाचा शेवटचा दिवस आहे कसा गेला तुझा आमचा व्यवस्थित चांगला गेलेला आहे आणि 2026 पण चांगला जावं हीच तुझा कसा गेला आमची खूप चांगला गेलेला आहे आणि अतिशय चांगला गेलेला आहे आणि पुढच्या वर्षी असाच गेला पाहिजे वर्षी काही जी आठवण आण त्यांची मेन लग्न झाली तो 2026 चांगला नाही तर त्यांनी डायरेक्ट बुवा बनावाचा संन्यासी बनायचा आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे हे वर्ष कसा गेले तुझा वर्ष 50-50 गेला कारण की धंदा चालू झाला काम सुटला आणि धंदा चालू झाला त्याच्यात जास्त आनंद आहे तो आनंद आहे 2026 मध्ये असं काय आहे? ते पाहिजे का तुला असं काही नवीन काय तरी? म्हणजे आहे जे कोणची एक- लग्न बिग्न झाली नाही त्यांचं हा काही? आमच्या हर्षू म्हात्रेचा लग्न झाला पाहिजे पहिला एवढं तो सन्मान आमचा मागायला. एकच राहिलेला आहे हर्षमात्रे ना आपले बरेच जण आण सगळ्यांची लग्न यावी सुखी संसार करावा बायकाने इकडेच फिरायला आणावा म्हणजे त्या डायरेक्ट गोठल्या पाहिजे थंडी काय दोन शब्द तुमचे आपण काय बोलत नाही पोरं चांगली आहेत मस्त आहेत एन्जॉय करा नमस्कार चालल्या झू मध्ये आमच्या जोडीला प्राणी आहे तरी आम्ही प्राणी बघायला काढलोय माकरांची लाकरा हा बंधू हा बघू सर. बिबट्या आपल्यावर पाहून आहे ना बिबट्या आणि मोठा गेंडा हा मोठा गेंडा नाही हो पानगोडा हा झाला आता इथे एंट्री किती आहे इथं 100 रुपये पर पर्सन इंडियन साठी कमी आहे फॉरेनर साठी थोडा जास्त आहे इंडियन साठी 110 आहे फॉरेनर साठी 180 म्हणजे पम्या आता तुझे 180 रुपये जातील आपलं गौरव मना 10 रुपये नितीनचं 55 रुपये 10 रुपये कॅमेरासाठी नितीनचं 55 हाफ तिकीट हाफ तिकीट बारीक पोर आहे चेस माईस मला लावले कसा डॅशिंग आमच्या जोडीला एक गेंडा आहे
तर गेंडा बघायची गरज नाही का? हा ह्यो एक गेंडा आहे आमच्या जोडी. नाही पोटेमस काही आयला नाही अजून तो. आपल्यावर पण काला पांडा आहे ना. रेड पांडा आहे ना बघायची गरज आहे. या काही पॉईंट मारू शकते का तू? नाही काही नाही. आम्ही गेंड्यासोबत फोटो काढणार आहे. मी आता एक घ्या एक गेंड्यासोबत. अरे तुझे तू गेंड्या देऊन इज्जत घालीस. म्युझियम मधून बाहेर आल्यावर ना सगळं म्हणजे जे शूरवीर होतं, जे बर्फावर ट्रॅकिंग पासून जे काय सर्व काही केलं त्यांचा सगळा दया होता सामानापासून. एक माणूस चालल्यावरती 3 झेंडे आपण एकाना झेंडा जरा जाऊन दे. जरा डोका चालवायला टाईम नाही. जरा वाघ बघायचे, बिजी प्राणी बिनी बघायचं. कपडे वपडे देतात देऊन असताना पण त्याने बघूया का माझं कसं असताना. हो फक्त आणि फक्त बोलते इकडेच बघायला भेटते. आल्यावर बघायला 110 रुपये दिले ना मी. थँक्यू सो मच. बघ उड्या मारतात वेट 1 मिनिट. पालू तो बालू निघूत कसा होता दिसायला, म्हणजे कलर कसा होता? कलर आता तुझ्या काला ना, तरी ती होता. पोरी एक साईडला आली. वाव बोलते प्रिटी. आमची सारखी एरिया पोचीला पोरा दिसत नाही का? एरियाचा ती हा. आखला नाही. म्हणजे आता काय बोलू, तो बालू काला मेस त्याला प्रिटी बोलता. व्हॉट्सअप प्रिटी व्हॉट्सअप बोलते प्रिटी. चल जाऊन दे, चल आपला आपण काम थोडा करू. चांगले शब्द जाऊ दे चल. काय आपण इकडे आता येतो का जाऊन? नाही जा, तुला कंपनी नाही मी देऊ शकत. फिर जा रहा है, वॉकिंग कर रहा है वो, बैठ हाँ ठीक है, बंद कर दो, आलसी है ये। असं शांतीने झोपलं. हे बघ, याला डिंगीची तो शिकवा का ना. Status vulnerable. ओके. Lifespan in wild up to 20 Yeah, to yeah. 25 years. Captivity up to 28 years. Yeah, okay. Okay. Let's go another. Yes. गात गास्तान का रेड पांडा पंडा खातात नी. हे आरशीवर का दिसते तो आहे, वरती पण एक आहे. हे तो बा आईला आईला वाग्या हे ना, तो खाली आईल्यावर खाली आयला तर नाही येणार. ना आपलं आक्रमण केल्यावर. आपल्याकडे पण एक आहे बालू. त्याचा काही टेन्शन नाही. आक्रमण केलं तर तो सांभाळून घेणार. सगळे एकत्र चालल्यावर बघू शकता तुम्ही. कदा निघले बाहेर बाबा. कसं आहे बघ. हे पण डेंजर वाटते तो. सेम तुझ्या सारखा ना. माझ्यावर माझी इज्जत घाल होता नेहमी. बघ कसं आहे वाघ्या. ए जात मध्ये जा. ये बी नको येईल बाबा हो. यांना त्यान कवरा फरक आहे, तरी पण याला चिरीवता तुम्ही. हा असं वाटलं का सरळ रस्त्याला चाललं. पोलीस येऊन सांगला तुम्ही उलटे रस्त्याला चालता. जीवनात वाटते कवाच सरळ रस्त्याला जाऊ शकत नाही. पुढच्या वर्ष उद्याचा दिवस काय ते सरळ येते का उलटा
उलटा तो मला भेटला. पहिल्याच बोलते तो बार उलटा भेटला बोलते बघायला. गेला तो त्या परत जिल्ह्याची फोटो दिला. वाघ जरा झोपलेला आहे कालपासून. खाली करायला तो. म्युझियम आहे पण तवरा काही बी नाही बघार का जरा भरलेला पाहिजे होता. तो आपल्या वाग्याला गविसते. त्याला दोघांना एकत्र ठेवायला पाहिजे होतं. तर चुकून मी खाली पडलो तर काय होईल माझा. चुकून खाली पडला ना तर पहिले तो वाघ तुला खाल मग मी मोबाईल उचलीन तुझा ना ब्लॉक कम्प्लीट करेन. सुका मावरा भेटत नाही. सगळा आहे सुका मावरा. हे बघू शकता. अंडीपासून सगळा नाही करा. बोंबील बिंबील टायमान कवा जास्त स्ट्रगल केला रे. पिझ्झा खावासाठी मॅपच्या भरोशावर इकडून तिकडून चालल्यावर बस विजय काय पिझ्झा येतो काही भेटत नाही त्या हिशोबाने. ते भरोशावर चालल्यावर रोड बघा काही त्या कसं आहे काम. चढलो आलो वरती. कसं वाटतं अर्धे किन तरी पोचलो आणि रोड बघा कसा आहे. अजून 220 मीटर दाखवते. KFC डॉमिनो दोन्ही एक एक टायमाला भेटलेला आहे. टेन्शन नाही. एका नाही जातं डॉमिनोज. चला जाम मजा. आता कसं सांगू तुम्हाला. तोरण दाखवायला भेटलं. जवळ दाखवलं त्याने समजलं असं तुम्हाला कवरा स्ट्रगल होता. KFC खालं तरी पोट भरला नाही तरी अजून एक झिरो शुगर आहे का शीट यार. मग मी नाही पिऊ शकत. साधा सुपलेला आज गावठी म्हणजे चिकनवाला एकदम भारी वाटते. कंची व्हिडिओ. अरे गावठी सूप बनवले दादा. तुला काल बोललेलं मी गावठी सूप बनवणार म्हणून. हे काय आहे. अरे बनवता ना सुरू तुम्ही. जाऊ दे ना जरा बाहेर होतो मी. पाणी बिणी आणतो ना. मज्जा बोलते. निंबू मारल्यावर बिना लिंबूचा नाही. पिशील ना निंबू मारल्यावर पी. यावं उपतर टाका लावले अंडा चार बसू लिंबू. तुम्ही फक्त खाबत. आम्ही बघतो. खाली वाजले 7. मौसम बघा कसं आलं एकदम. रूम घेतले आम्ही 10,000 असंच 4 रूम दार्जिलिंग इथं. खरं भारी आहे ना. लास्ट टाइम मग भारी रूम भेटलेलं पण ते टाकायचं विसरलो ब्लॉग मध्ये. त्यांच्या बरोबर चटणी लागा म्हणून. चटणी नाही थालीपापड. काय थालीपापड. थालीपापड बरोबर चटणी. ठीक आहे. थँक्यू सो मच. चिकन जरा वेळा फ्राय होईल मध्ये एकदम चालू आहे. चिकन फ्राय बारके अंकल आहे म्हणजे टेन्शन नाही चवीचा.